सोनाली खूप स्वप्न घेऊन सासरी आली होती. तिला सासू सासरे नव्हते. नवीन घर, नवीन आयुष्य. पण हळूहळू तिला जाणवायला लागलं की त्या घरात तिचं काहीच चालत नाही. घरात एक मावशी होत्या, ज्या गेल्या 8 वर्षांपासून तिथे काम करत होत्या. नाश्ता, जेवण, भांडी, कपडे सगळं त्या बघायच्या. पण फक्त कामच नाही, घरात काय कुठे ठेवायचं, काय बनवायचं, कोण काय करणार, हे सगळं त्या ठरवायच्या. नवीन सून काही बोलायला जात असेल तर हलक्या फुलक्या शब्दात तिला थांबवलं जायचं. असं नाही करत इथे, आमच्या पद्धतीनेच चालतं सगळं. आणि अजून एक ट्विस्ट, तिच्या नवऱ्याचा घरात राहणारा एक चुलत भाऊ, तो पण मावशींच्याच बाजूने. दोघं मिळून घराची सगळी ऑथॉरिटी स्वतःकडे ठेवत होते. ती मुलगी शांत राहिली, कारण तिला कुणाला दुखवायचं नव्हतं. पण मनात मात्र दररोज एकच प्रश्न, हे खरंच माझं घर आहे का? कधीकधी आयुष्यात आपण आपल्या घरातच पाहुणे बनून राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कायमचं गप्प बसणं नाही. योग्य वेळ आली की आपली जागा स्वतःलाच